खोपोली नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने खोपोली शहरात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। अशाच शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत तसेच शिवसेनेचे संतोष देशमुख यांच्या पुढाकाराखाली साईबाबा नगरमधील अनेकांनी शिवसेना पक्षात 7 नोव्हेंबर रोजी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला असून हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना पक्षाच्या खोपोली शहरातील आढावा बैठकीमध्ये मध्यवर्ती कार्यालयात पार पडला। यामध्ये ज्योती देशमुख, श्रीकांत देशमुख, शरद गिलबिले, सचिन देशमुख, राहुल देशमुख, भीमराव चव्हाण, यश देशमुख, प्रवीण देशमुख, निखिल देशमुख, नीरज शहिनी, चंद्रकांत नडगी, घनश्याम शहिनी, विशाल गावडे, अनिल पवार, सचिन चव्हाण, विशाल देशमुख, मनसुख शेख, बबलू देशमुख, अमोल शिंदे, विनोद मेत्रे, दस्तगीर नदाफ, वैशाली देशमुख, माया सावंत, हलीमा शेख, लालबी नदाफ, जैनाबी नदाफ, हविजा शेख, स्नेहा शिंदे, स्वाती गिलबिले, राजश्री गिलबिले, सविता मेठल, संगीता मेठल, हसीना शेख, शीतल शिंदे, समीक्षा शिंदे, सारिका देशमुख, सुरेश पवार, कोमल दिडगुळ, मनीषा दिडगुळ, विजया जाधव, सुवर्णा पवार आदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला असून पक्षात आपल्याला सन्मानाची वागणूक देत आपण टाकलेल्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ न देता प्रामाणिकपणे आपली कामे केली जातील असा विश्वास उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी प्रवेश करताना दिला आहे। यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख उमेश गावंड, खोपोली शहर प्रमुख अंकुश पवाली, जगदीश ठाकरे, युवासेना विधानसभा अधिकारी संपत हडप, कर्जत संघटक माधव कोळंबे, खोपोली शहर अधिकारी पंकज रुपवते, संघटक दिलीप पुरी, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका अनिता पाटील, जयवंत शिंदे, विलास चाळके, महेश नायकोडे, प्रवीण शिंदे, सचिन पाटील, प्रतीक शिंदे, जॉन्टी तेलंगे, महिला आघाडीच्या शैला भगत, सुविधा विचारे, आसावरी घोसाळकर, किशोरी शिगवण, सुखदा बने, सुलक्षणा दाभाडे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवा सैनिक उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड, खोपोली।